इंग्लैंड का दिल फिर से टूटेगा जब वो टकराएंगे टीम इंडिया के धुरंधरों से। इंग्लैंड वर्सेस इंडिया 1 जुलाई से 11 जुलाई तक लाइव सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। बाबा लागते लाज वाटते हा? बाबा लागते बाबा नापास झालास कार्टे बाबा लागते बाबा नापास झालास बाबा लागते बाबा खबरदार बाबा बोललास सर सॉरी जाणं लागते जाण्या बापाला बापाला जाण्या बोलतोय सॉरी बाबा सॉरी तुम्हीच तर बोलत ना की बाबा बोलू नको तसं म्हणून नाही मग मी तुझा बाप नंतर आहे काय तुम्ही माझा बाप नंतर आहे हा माझा आधीचा बाप कोण होता ए, बाप नंतर आहे म्हणजे मी आधी तुझा मास्तर आहे बाप नंतर आहे कळलं हो सॉरी सॉरी मास्तर बाबा नका ना मारू. मास्तर बाबा? तुम्ही तर बोलात आधी मास्तर आहे नंतर बाबा आहे हे नको गौरव नापास झालास लाज वाटतं नापास झालास अरे त्या नित्यासोबत तुझी स्पर्धा होती आता तो पहिला येईल नित्या पण नापास झालाय नित्या पण नापास झाला हा आणि पम्या पम्या पण नापास आशू अर्र ते तर लय घाण नापास झालंय म्हणजे मायनस मध्ये नापास झाले मायनस मध्ये त्याच्या बापाने त्याला टक्कल करू करू मारलंय एवढं नापास झालं घाण म्हणजे तुम्ही सगळे नापास सगळे गँग नापास सगळे हसतोयस काय सगळे नापास सगळे नापास बाबा पण आपली बबली तिचं काय सांगतोयस बबलीचं काय ती फिल्मी बबली आयुष्यात फिल्म शो काय ठेवलंय तिच्या बोर्डात 3दा नापास झालेस अरे पण तुम्ही गौरव तुम्ही नापास झाला बाबा जाऊ दे ना बाबा काय बाबा वस्तारा गौरव तू माझं तोंड जा चालतो इकडून तोंड काळं कर आ अजून काळं कर चालतो चालतो नाही इकडून अरे देवा म्हणजे माझ्या क्लास मधले सगळे नापास झाले माझ्या क्लासचा रिझल्ट 0% लागला ए, कार्टे लाज वाटते नापास झाले नाचतेस लाज वाटते अगं आपल्या क्लासचा रिझल्ट 0% लागला मास्तर तुमचा माझ्यावर विश्वास होता की ही पोर नापास होणार हा. आणि माझी तिघ पोरं पास होणार आ, पण मास्तर मी तुमचा सबूत खोटा ठरवला म्हणजे बोलतो मास्तर असताना मी पास झाले तुमचं लक्ष नसताना बोलतो मास्तर आपण पुल टू टॉप आयलाय ना बॉस म्हणून मी ठरवलंय की मी तुमची तुमच्या दारातनच मिरवणूक काढणार आहे बजा. ए बबली 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 ऐक माझं ए बबली ऐक बबली नाही बबली माझं ऐक बबली नाही बबली नाही बबली ऐक बबली माझं ऐक ए, फिरकी घ्या हा फिरकी मी घेतो पण माझं ऐक ए बबली ए, फास्ट घ्या, हा ऐक ना पण माझं ऐक मी घेतो ए, नागू. तू पास झालीस हे शक्यच नाहीये पेपर रिचेकिंगला टाक वाढलेले 2-3% बरोबर कमी होऊन नापास होशील सर मी काठावर पास झाले नाही हाय. सर मी 88% मिळून पास झाले हाय हाय किती हाय 88% मिळून पास झाले हाय हाय किती आहे 8वर 4 किती होतात 88 8वर 4 तुला माहिती नाही तू पास झालीस पॉसिबल नाहीये नाही नाही पॉसिबल विश्वास बसत नाही अजिबात माझ्याकडे रिजोर्ट आहे योग्य माझा रिजोर्ट रिझल्ट आणि हॉल तिकीट मधला फरक कळत नाही तुला अरे पास झाली आहेस हॉल तिकीट आहे रिझल्ट कुठे आहे हाय माझ्याकडे रिजोर्ट हाय रिजोर्ट आ गई साले मेरे मौत के तमाशे देखने ए देख ये मेरा रिजल्ट है और ये मेरा हॉल टिकट है ए देख देख जाड़िया देख देख अभी बता इसमें से मेरा रिजल्ट कौन सा है और मेरा हॉल टिकट कौन सा है देख 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 साले ते उचल आणि नीट करा दे
आधी उचल आणि नीट कर. नीट कर. उचल उचलते. रिजोट. हा रिजोट. हे हाल तिकीट. अरे देवा, अरे हिला खरंच 88% आहे. बोलले होते की नाही मी 8 वरच्या 88 आहेत म्हणून. नाही, हे बहुत नाइंसाफ आहे. मी कुठे करतोय? नाही जमत आहे तुला. माझं ऐक, मला सांग हे कसं काय घडलं? ते काय आहे माझं सायन लई टोरॉंग आहे. मला गेल्या फिल्म मध्ये 112 मार्क होते सायन मध्ये. किती होते? 112. 112 नव्हते का? अर्धा मार्क होता तो. ते असं होते बघा, इथं एक होता, इथं एक होता, आणि ते 2 होते होय. 1-1-2 नव्हते ते, 1/2 होते. छे, असं होते. त्याला तू 112 समजते आणि मुळात पेपरच 100 मार्कांचा होता. तुला 112 कसं मिळतील? कशी मिळते? आणि तो जो अर्धा मार्क मिळाला ना, तो पण ऑब्जेक्टिव्हला मिळाला. पास कशी झालीस ते सांग. ते काय आहे ना, तुमचं आणि माझं काही ट्युनिंग जमाना झालंय. ट्युनिंग जमाना झालंय तर ते माझं गौऱ्यावर लई भारी ट्युनिंग आहे बघा. गौऱ्या बरोबर. लई भारी ट्युनिंग आहे. तर ठीक आहे, पुढची स्किट त्याच्यावरच कर. जा. नको नको नको, एवढी मोठी रिस्क आणि कोण घेतोय तवा. आत्ता पुरतं त्याला पंच पुरतं घेऊ. ये गौऱ्या हित ये. हित ये. गौऱ्या, ते आपल्या पिरिया वॉरीवरचं आहे की हा. नाही, ते हसणे करून दाखवायचे. करतो की. दावशील ना? हा, करतो की. येऊ बरं. गुरुनानक बाबांना वंदन करू. यायला ये इकडे. इकडे ये इकडे. गुरुनानक बाबांना वंदन करतो. गप उभा राहा आणि करून दाखव. हा. गौऱ्या, गोळी लागल्यावर मागे उडायचं रे, पुढे नाही. हा तुझ्या टायमिंगचा लोचा आहे. डोक्यात जे टायमिंग आहे ना, त्याच्या कम्प्लीट उलटा इथं कर. कळलं? तर निघ. ए टफी हाड. तर हे समजा असं झालं, मी तुमच्या वर्गातल्या एका पोराला हे असं असं करून लय तुम्हाला सांगते, पार समद्यांचे टांगा पलटी घोड्या फरार झाल्या. ती समद्या माझ्यावर पार वाद झालेत. मग आता कसं झालंय, मी झाल्या प्रिय वॉरियर आणि समधी तुमच्या क्लास मधली पोरं माझ्या प्रेमाच्या वॉरियर. कसं आहे मास्तर, त्यासनी मी सांगितलं, तुम्ही मला पास करा, मी तुम्हाला पास करन माझ्या प्रेमा खातर. अहो कसं आहे, ते पोर आहेत का नाही, हे मी असं बोलल्यावर पार खल्लास झाली. म्हणजे माझ्या माग लागली हो. माझा अभ्यास घ्यायला पार माझ्या समोर डोकं फोड केली. पण त्यासनी का नाही, ह्या बाईच्या डोक्यात काहीच शिरत नाही. मग त्या पोरांनी निर्णय घेतला, आपण जायचं परीक्षेच्या सेंटरवर. हे चौघांनी 4 खिडक्या वाटून घेतल्या आणि मी अशी मध्ये पेपर सोडवाय. हे पुरू 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 मला कॉप्या पोरांनी पुरवल्यात. माहिती म्हणजे तू कॉपी करून पास झालीस? माझं कोंबडा नाही, नाही, ते नको. करतंय माझं कोंबडा. सुपरवायझरने तुला पकडलं नाही? कोण सुपरवायझर. कोण सुपरवायझर काय? कोण असतंय ते? पहिल्यांदा ऐकलं की काय बोलतेस? सुपरवायझर ते असतात ना सेंटरला. लक्ष. आता ते झेरॉक्स वाले होय. हा, त्या प्रश्नपत्रिकेचे झेरॉक्स वाटत फिरत होते ते. झेरॉक्स वाले नसतात, ते पण शिक्षक आहेत. ते पण आहेत होय. आणि ते झेरॉक्स काढलेले नसतात, ते शासनाने पाठवलेले असतात प्रिंट आउट. कळलं? असं आहे होय. त्याने पकडलं नाही तुला कॉपी करताना? ते कसलं पकडते हो? हा? त्याचं तर म्हणजे मी नुसतं असं केलं तर ते असं तिघा मागा खेचायच्या आत तिकडे गेलं ते वेणू. पार गेलं, पार खाल्ला झालं, पार कचाकडेच निघालं होते. नंतर तर त्यानेच मला कॉप्या पुरवल्यात. आणि नंतर तर ही खिडकीतली पोरं माझ्या बेंचवर आणि मास्तरला जाऊन बसतो खिडकीत. कोणी येते की नाही बघा. म्हणजे माझी पोरं तुला कॉप्या पुरवायला त्यांच्या परीक्षा लागले फेल झाले. माझा मुलगा गौऱ्या पण. त्याच तर काय नाव पण काढू नका सर. हा? पोरग लय उतू झाले बाबा, लय लट्टू झाले माझ्या. मग झाकण घालून ठेवा, कवा बी गॅसवर सांडते. मग काय झालंय, ते आता माझ्यावर एवढं लट्टू झालंय, समध्या उत्तर पत्रिका टॅना करून सोडवलेत त्यांनी. मग लय पोर घायल माझ्या. त्या घायाच्या तर वाढलेली आया कशी कापून टाकतो ती बघा. असं
असं आहे कापण्यावर ना आठवलं काय? तुम्ही काहीतरी बोलला होतात का बबली पास झाली तर मी माझी मुच्च कापून टाकीन. माझी मग आता मी पास झाले. अगं नाही, नाही, बबली, मी असंच बोललेलो. कुकुया गौऱ्या ये इथं. ऐक ना बबली, अगं मी हसत बोललेलो आहे. नाही नाही सबूत देता तुम्ही. मग आता तुम्हाला पाळावं लागेल. साल्या म्हणून वस्त्र घेऊन आलास तू. हो बाबा. गौऱ्या बाप आहे यार मी तुझा. म्वा! गौऱ्या बाप आहे यार मी तुझा. गौऱ्या बाप आहे यार मी तुझा. गौऱ्या ऐक माझा बाप आहे. गौऱ्या माझा ऐक. वही घेतले, पेन पण घेतलाय. मीच आहे ना. हो मीच आहे. कौन है? कौन आया है घर पे? कौन है? नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. या खुदा, सकाळ सकाळ दरवाजा टीव्ही कोणी ठेवला? तसं नाही सर. सर तसं नाही सर. दरवाजा उघडे सर. दरवाजा उघडे सर. कौन है? नमस्कार 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 सर नमस्कार. मी आजच्या ठळक बातम्या या चॅनल मधून आलोय सर. उस्ताद दिलदरिया समंदर इथेच राहतात का? उस्ताद जी, आपसे मिलने के लिए कोई नवाबजादा आया है. कौन है उसे उसका नाम पूछो. उस्ताद जी, वो नाम नहीं बता रहा है. उसे बोलो काम क्या है. सर सर कशालाही फालतूगिरीमध्ये वेळ काढताय. मला कळलं तुम्ही दिलदरिया समंदर आहेत. तुम्ही आज कशाला गेलात? ये मेरी मर्जी कि मैं मेरी चौखट पर किसको बुलाऊं. क्या बात है सर? ये मेरी मर्जी कि मैं मेरी चौखट पर किसको बुलाऊं. तू कामाचं बोलतोयस की मी आज जाऊ. सॉरी सर सॉरी सर बसा बसा सर. आपण सर कामाला सुरुवात करूया सर. मेरे घर में आप एकदम इत्मीनान. अरे ते टेकायचं होतं ते गेलं वाटतं. सर जाऊ दे सर. सावकाश बसा. हा सर. तो आपकी तारीफ. माझं नाव ची सौका. मग इथे काय लग्न लावायला आलं. तसं नाही सर तसं नाही. ची सौका म्हणजे चिन्मय सौमित्र काशीकर. चिन्मय सौमित्र काशीकर. हा. ची सौका. अच्छा. अरे ते बसायचं होतं ते टेकायचं. सर तुम्हाला टेकायचंय का? हो. मी सांगू काय? खाली बसा. बसलो, टेका. टेकलो. गुड बॉय सर. अरे हे माझ्या लक्षातच नाही आलं. थँक्यू. तू वर काय करतोय? ये खाली. हा, सर सर. तो चिन्मय सौमित्र काशीकर ये आपका नाम है. हाँ सर हाँ सर. असू दे, नावात काय है? खरं आहे सर. नाम तो एक जरिया है एक दूसरे को पुकारने का. आपण मुलाखतीला सुरुवात करूया का? सर तुम्हाला असं वाटत नाही दर्जा घसरतोय? ते आपण वर बसलं पाहिजे. हा सर दर्जा घसरतोय. आपण वरतीच बसूया सर. सर आता मुलाखतीला सुरुवात करण्या अगोदर मी थोडंसं हिस्ट्री वगैरे सांगतो तुम्हाला सर. म्हणजे जरी मी वार्ताहर असलो तरी मला गायक व्हायचं होतं. पण परिस्थितीने माझ्यावर जबरदस्ती केली आणि मी वार्ताहर झालो सर. पण गाणं माझ्या रक्तात आहे सर. गाणं तुझी. काय बोलला सर? गाणं तुझी आवड आहे की सवड? सर गाणं माझी आवडच आहे सर. पण मी ते सवडीनं गातो सर. तर तू मला एक गोष्ट सांग. हा सर. एक ससा असतो आणि एक कासव असतो आणि दोघांमध्ये ना इगो प्रॉब्लेम असतो. त्यामुळे ते शर्यत लावतात. आता ससा अप्पर क्लासमध्ये येतो आणि कासव मिडल क्लासमध्ये येतो. सशाला आता प्रूव्ह करायचंय पण कासवाला पण प्रूव्ह करायचं की तो अप्पर क्लासमध्ये जाऊ शकतो. पण तो स्लो आहे ना. तो त्याला कसा हरवणार कासव तो? का सवतो या डोक्यात? काय बोलला सर? काय बोलला सर? अरे कासव म्हणजे मला तुला म्हणायचं होतं मला गोष्ट सांग म्हणजे तू माझी मुलाखत घ्यायला आलायस ना. मग त्या संदर्भातली गोष्ट सांग. मला गोष्टी विचार. सॉरी सर. मी ते ना गोष्ट सांगायला लागलो ना की लगेच इन्व्हॉल्व होतं सर. सॉरी सर. आपण आता जास्त फालतूगिरी न करता मुलाखतीला सुरुवात करूया सर. तुम्ही गाणं गायला कधी सुरुवात केली सर? मी बघ गाणं गायला. अरे मला वाटलं तेव्हा मी गायला लागलो. खरं आहे सर. वाटल्यावरच गाणं गाणार. फाटल्यावर हिंमतच होत नाही सर. सर
एक मिनिट, आपण खाली बसूया, दर्जा घसरतो. दर्जा घसरला परत दर्जा घसरला सर. सर मला तुम्हाला नेमकं काय विचारायचं होतं की साल सांगा मला, साल. बरखुरदार, गाण्याला साल नसते, मग? गाण्याला चाल असते. क्या बात आहे सर, क्या बात आहे सर. सर सर एक गोष्ट सांगू काय? आपण वरती बसूया का? का? दर्जा, कॉन्फिडन्स आणि रिस्पॉन्स उंचावलाय सर. तर ते गाण्याला चाल नसते, तर गाण्याला चाल असते. सर अप्रतिम वाक्य आहे. तुमच्या तोंडात तर एवढं सजून दिसतं ना सर. मी जर हे वाक्य बोललो असतं तर हे थुकले असते माझ्यावर. पुढे बोलू? हा सर पुढचं बोल. ते काय गाणं आहे ना, गाणं हा, ते सर. असं आटून आलं पाहिजे. म्हणजे गाणं कसं कानपणात थोडी पारंपरिक पण केलं तर हे असं पारंपरिक पण करायला आपल्याला इथे आणलेलं नाहीये. लोकांना आपल्याकडून काहीतरी वेगळे एक्सपेक्टेशन्स आहेत, त्यामुळे फालतूगिरी नकोय. हे सर्व केल्यावर बोलताय सर. मला सर तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचं वाटतं, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे सर, लक्ष देऊन ऐका. सर तुम्हाला विचारायचं वाटतं की तुम्ही पहिल्यांदा लाईव्ह गाणं गायलत तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? तुडवलं नाही. काय बोललं सर? तुडवलं नाही. लोकांना माझ्या कार्यक्रमाचे पासेस घ्यायला तुडवलं नाही. क्या बात आहे सर. तुम्ही गाताच असं की कोणीही तुडवेल सर. काय बोलला? एकमेकांना तिकीट घेण्यासाठी. सर मग तुमच्याकडे सर एवढं टॅलेंट आहे गाण्याचं सर, तर तुम्ही ग्रॅमी एमी मध्ये कधी गाणार आहात सर? एमी पहिल्यांदाच ऐकतोय. काय बोलला सर? एमी, ग्रॅमी यामध्ये गायचं मी ठरवलेलं आहे. मग प्रॉब्लेम काय आहे सर? त्यांनी ठरवायला नको? त्यांनी ठरवलं पाहिजे ना मला गायला द्यायचं की नाही. खरंय खरंय सर, खरंय सर. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे सर, आणि ज्याची त्याची उत्तरं जो तो शोधत असतो. सर आता मला ना तुम्हाला थोडंसं डायव्हर्ट करायचंय, ओके? आणि मी तुम्हाला वेगळ्या विषयावर नेणार आहे. मला असं कळलं तुम्ही सत्य घटनेवर आधारित शेअर करता सर. हो, बरोबर तर आहे. आता या क्षणाला ॲज अ फॅन मला तुमच्याकडनं शेअर ऐकायला आवडेल सर, सत्य घटनेवर. ठीक आहे, मी अगदी आत्ता घडलेल्या घटनेवरती एक शेर सांगतो. चालेल सर. म्हणजे अगदी परवा घडलेल्या घटनेवरचा हा शेर आहे. कुणाचीही पर्वा न करता सांगा सर. आपण शेर झोपून ऐकूया का? का सर? दर्जा झोपलाय. झोपला आईच्या गावात. सांगा सर, सांगा सर, सांगा. बड़े ही जालिम नजर से देखा उन कुत्तों ने मुझे मुड़के. क्या बात आहे सर, याच्यात भयांत आहे, हॉरर आहे, भीती आहे सर. बड़ी ही जालिम नजर से देखा उन कुत्तों ने मुझे मुड़के. मग काय, ज्या काय दगडी मारल्यात ना, कुत्रे आता माझ्या नावाने भाव पण करत नाहीत. सर केवढे टॅलेंटेड आहात सर तुम्ही. म्हणजे तुम्ही गाणं गाता सर, तुम्ही शेअर करता, तुम्ही दगडफेक जाळपोळ करता सर. मग सर एवढं सगळं टॅलेंट आहे, ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही वेगळं काहीतरी करायचं ठरवलंय का? मी वेगळं ऑलरेडी केलेलं आहे. काय केलं सर? अरे मी 24 तास सलग गाण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केलाय. काय बोलताय सर? ओ माय गॉड, तुम्ही 24 तास सलग गायलात सर? 24 तास सलग गायलात? लागले असतील. काय बोलला? बॅनर लागले असतील तुमचे. लागले, हा ते पण लागले, पण ते कमी लागले. पण त्याचं काय की ते बॅनर कमी लागल्यामुळे हा रेकॉर्ड लोकांपर्यंत पोहोचलाच नाही. असं कसं झालं सर? मला जरा सांगा सर. कारण तो रेकॉर्ड त्यांच्या नावावर जमा झाला. कसं काय सर? मला सांगा, मला लिहायचंय. त्याचं काय झालं, मी 24 तास गायलो, हा. पण त्यांनी माझं गाणं 24 तास ऐकल्यामुळे त्यांच्या नावावर रेकॉर्ड जमा झाला. सर हे चुकीचं आहे सर, हे चुकीचं आहे सर. हे सर वाईट आहे, हे सर खरंच खूप वाईट आहे सर. म्हणजे थोडक्यात सांगायचं, एका शब्दात सांगायचं झालं तर ही वसाडेगिरी आहे सर, ही वसाडेगिरी आहे. त्या वसाड्याने तुमच्याबरोबर असं नाही करायला पाहिजे होतं सर. त्यांनी असं नाही केलं पाहिजे होतं. तुम्हाला यातना झाली असतील ना? यातना तुमची काही चूक नाहीये, तरी पण हृदय थोडंसं तुटतच ना. कुछ इस अंदाज से तोड़ा उन्होंने हमारा दिल. क्या बात है सर, दर्द है सर. कुछ
इस अंदाज से तोड़ा उन्होंने हमारा दिल. तिच्या लपड्यात माझ्या मोबाईलचं 15,000 बिल. सर तुम्हाला आता कुठं बसायचं ते कळलं असेलच. गुड गुड सर. सर आता आपलं एवढं बॉन्डिंग झालेलंच आहे सर. सर आपल्यामध्ये एक नाजूक संबंध निर्माण झालेत सर. तर अशा या नाजूक क्षणाला मला तुम्हाला अतिशय पर्सनल प्रश्न विचारावा असं वाटतोय सर. सर तुमचं अजून लग्न झालेलं नाहीये सर. बरोबर आहे. तुमचं कुणावर क्रश होतं का? खरं तर मला ही गोष्ट तुला सांगायला काहीच वाटत नाही. लाज सोडलीत सर. अरे आताच बोललास ना बॉन्डिंग झालं नाजूक संबंध म्हणून. सॉरी साहेब सर बोला सर. त्याचं काय आहे हां की मी माझ्या क्रश समोर आतापर्यंत कधी व्यक्तच झालो नाही. आय एम सो सॉरी सर. मला थोडंसं समजत नाही ते जरा विस्तृतमध्ये सांगा. अरे मी तुला विस्तृतच सांगतोय की मी माझ्या क्रश समोर कधी व्यक्तच झालो नाही. सर म्हणजे तुम्ही आणि सर सई सर. सर आपण डायरेक्ट स्टेजच्या खाली जाऊन बसूया का सर? हां? हां? तुमचा कॉन्फिडन्स ओव्हर व्हायला लागलाय सर. का रे का? का रे काय का सर? बघा ती म्हणजे आग्र्याचा ताजमहल आणि तुम्ही म्हणजे उद्घाटन न होता वापरलेले सुलभ शौचालय वाटतंय सर. बच्चूच आहेस तू. हातात कॅडबरी असली ना आणि समोर क्रीमचं बिस्किट आलं ना तरी तुला ते खावत नाही. सई तामनकर वाटली काय? छे फालतूगिरी करताय का बरं? काहीतरी सर तुम्ही कशाला असं करताय सर? मागच्या वेळी सईवर बोलणारे दोघे बाहेर गेलेत सर. तुम्हाला जर एवढीच घाई असेल तर आपण स्वतःच एलिमिनेट होऊया का सर? अरे बरखुदा ते मनात आलं म्हणून बोलून टाकलं. अहो पण त्यांच्या मनात आलं तर आपल्याला केवढं भारी पडेल ते. सर आता जास्त फालतूगिरी न करता आपण शेवटच्या टप्प्यात येऊया कारण तुम्ही जाम सुटलेत सर. हां तर आपण शेवट गोड करूया सर. शेवट गोड करूया. म्हणजे नेमकं काय करायचं? सर एखादं गाणंच गाऊन दाखवा सर. म्हणजे येऊ दे कानातनं रक्त सर. एक माझा नगमा मी गातो. चालेल सर चालेल.